अय असं कोण मारल्याला चला पाहू ब्लॉग मध्ये. तर श्री विठ्ठल मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी उठलो लवकर आणि जे रोजचं कार्य ते करून घेतलं. मग आंघोळ गिंघोळ केली आणि मग आम्हाला जायचं होतं गावात आजोचा बाजार. मग इकडे आलो किसनाकडे, किसना आणि मी निघालो गावात. मग इकडे येऊन पाहतो तर काय इतके मोठे मोबाईल न्यायचे होते चार्जिंगला. तुम्ही पाहू शकता किती मोठे मोबाईल आहे, किती मोठे चार्जर आहे. इथं लोकाला फिकीर पडती पैसा कसा कमा, आम्हाला फिकीर पडती मोबाईल चार्जिंगला कुठे लावा. मग आलो आम्ही दोघं गावात. मग पत्तरवाळ्या बाजार वगैरे घेतला आणि निघालो पुन्हा वावरात. वावरात येत नाही तर आलो इकडं लगे कढीपत्ता आणायला. कढीपत्ता आणला की लगे आलो मग गावात. आणत होतं गावातून जारचं पाणी. मग पुन्हा किती भेटले आपल्याला देवा गोठफार्मचे मालक, जे आपल्या व्हिडिओमध्ये काल पण आलते. मग इथं आलो शेतात तर पाहुणे म्हणे मला पण घे ब्लॉगमध्ये, त्याला पण घेतलं ब्लॉगमध्ये. मग पुन्हा आलो गावात. सकाळपासून मी नुसतं डांगरच सापडित होतो, निस्ते डांगर सापडित होतो आणि मला निस्ते काशी फळं पाहायला भेटत होती. गावात आलो आणि शरद भाऊच्या दुकानावर आलो असं होऊ शकत नाही. मग इथं आलो तर महाराज ऐकत होते इथं भजन. मित्रांनो, तुम्ही पण मारल्या का लोकल चाटा? तशाच चाटा हे पण मारित होतं. रवी सरचे झाले 2 वर्ष याच्याकडे पैसे होते, हे काही पैसे देत नव्हते. आणि रवी सर म्हणत होते एक तर गाडी ठेवी नाही तर पैसे दे. मग आलो आम्ही इकडं फोटोशूटला. तर हे ज्ञानेश्वर बाबा आपल्याला जरा ज्ञान देत होते. म्हणलं चला यायचं जरासं ज्ञान बी ऐकून घेऊ. आले ना भाऊ आपले पण फॉलोअर्स आपल्याला भेटायला गावातून. मग आलो इकडं घरी आणि जेवण वगैरे केले. मग हे पाहुणे चालले होते त्याच्या घरी. हे हर्षपा आपल्याला कसं इथं वाकडं लावतो. मग पाहुणे गेले त्याच्या घरी. मग आलो मी इकडं राणीकडं. राणी पा कशी अंगावर उड्या हाणती, तिला सकाळपासून सोडलंच नव्हतं. ती अशी म्हणलं की डोक्यात के उड्या हानीत होती. मग वाजले आता 4:30 आणि म्या सोडले ढोरं. आणि ढोरं म्या इथून सोडले की पहिले ते आधी सोयाबीन खायला जातील. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. भेटूया पुन्हा उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तवर हे माणूस पहा तुम्हाला काय म्हणतोय. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का से लाइक और शेयर ठोक लीजिए 5,000 लौटे दिख जाना चाहिए ये 4,000